नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या लेक्चरला वासुदेव बळवंत फडके आणि लोकहितवादी व बाळशास्त्री जांभेकर असे तीन समाजसुधारक आपण बघणार आहोत, जे पेपरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आणि जे पेपरला प्रश्न विचारले जातात। महत्त्वाचं करा, IMP करा, जास्त डीपमध्ये जाऊ नका। आपल्या परीक्षेचं जे स्वरूप आहे ते लक्षात घ्या आणि त्यानुसारच अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे, येणाऱ्या भरतीमध्ये खूप फायदा होईल, येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप फायदा होईल, सरळ सेवा, तलाठी वगैरे सर्व। ओके, चला आता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म केव्हा झाला तर 1845 आणि कोणत्या ठिकाणी, जर आपल्याला ठिकाण जर विचारलं तर शिरडोन, रायगड ह्या ठिकाणी त्यांचा काय झाला तर जन्म झाला। तसंच मृत्यू कोणत्या केव्हा झाला तर 1883 एडन, आफ्रिका ह्या ठिकाणी झाला त्यांचा। मग वासुदेव बळवंत फडके जन्म विचारू शकतात, ठिकाण शिरडोन, रायगड, केव्हा तर 1845 आणि निधन विचारल्यास 1883 एडन, आफ्रिका ह्या ठिकाणी। भारताचे आद्य सशस्त्र क्रांतिकारक म्हणून त्यांची ओळख आहे। बघा, भारताचे आद्य क्रांतिकारक म्हणून त्यांची काय तर ओळख आहे। विचारसरणी व प्रभाव त्यांचा महादेव गोविंद रानडे यांचा प्रभाव होता। त्यानंतर पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूटची संस्था त्यांनी सुरू केली होती। ब्रिटिश लष्करी सेवेमध्ये कार्यरत होते ते। त्यांनी 1876 मध्ये त्या ब्रिटिश लष्करी सेवेचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी रामोशींचा उठाव केला। 1879 मध्ये रामोशी समाजाला संघटित करून सशस्त्र उठाव केला। प्रभाव क्षेत्र त्यांचं पश्चिम महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये त्यांचा दरार होता। आता पश्चिम महाराष्ट्रातील 7 जिल्हे कोणते तर बघा, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक आणि नगर असे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 7 जिल्हे येतात। बघा, जन्म 1845 शिरडोन, रायगड, मृत्यू 1883 एडन, आफ्रिका। भारताचे आद्य सशस्त्र क्रांतिकारक, विचारसरणीचा प्रभाव महादेव गोविंद रानडे। स्थापना पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूटची संस्था। ब्रिटिश लष्कर सेवा 1876 मध्ये त्यांनी राजीनामा दिला। रामोशींचा उठाव 1879 मध्ये रामोशी समाजाला संघटित करून सशस्त्र उठाव केला। प्रभाव क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये। चलो पुढे बघा, ब्रिटिश सरकारची कारवाई। मुंबईचा गव्हर्नर होता रिचर्ड टेम्पल, याने फडके यांना पकडणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं होतं। फडकेंनी त्यांच्या हत्येसाठी म्हणजे रिचर्ड टेम्पल यांच्या हत्येसाठी 1.5 पट बक्षीस जाहीर केलं होतं। बघा किती तर 1.5 पट, म्हणजे जर रिचर्ड टेम्पल यांनी सांगितलं होतं जे वासुदेव बळवंत फडके यांना पकडून देतील आम्ही त्यांना बक्षीस देऊ, फडकेंनी त्या विरोधामध्ये त्यांच्या विरोधात जे रिचर्ड टेम्पलची हत्या करतील त्यांना माझ्याकडनं 1.5 पट बक्षीस जाहीर केलं जाईल असं घोषणा केली होती फडके यांनी। त्यांना अटक झाली 20 जुलै 1879 गाणगापूर मंदिरामध्ये। फडकेंना अटक केव्हा झाली तर 20 जुलै 1879 गाणगापूर मंदिरामध्ये। खटला त्यांचा पुण्यामध्ये चालला, फडकेंवर खटला चालवण्यात आला। आणि हा महत्त्वाचा IMP प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र कोणी घेतलं होतं तर बघा, सार्वजनिक काकांनी त्यांचं वकीलपत्र घेतलं होतं। शिक्षा बघा, त्यांना आफ्रिकेतील एडन येथील तुरुंगात ठेवण्यात आलं आणि त्यांनी एकदा पळण्याचा प्रयत्न केला। 1880 मध्ये 18 मैल दूर पळाले, परंतु ते पुन्हा पकडले गेले आणि निधन त्यांचं 1883 मध्ये एडनच्या तुरुंगामध्ये त्यांचं काय झालं तर निधन झालं। वासुदेव बळवंत फडके लक्षात असू द्या। चला पुढे बघा, आता गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी, म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने देखील ओळखलं जातं। 1823 ते 1892 हा त्यांचा कार्यकाल। भाऊ महाजन यांच्या प्रभाकर साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रे लिहिले। बघा, भाऊ महाजन यांच्या प्रभाकर साप्ताहिकातून त्यांनी काय तर शतपत्रे लिहिले, म्हणजे विचारलं आपल्याला शतपत्रे कोणी लिहिले तर काय सांगायचं, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख। तसंच लोकहितवादी हे मासिक देखील त्यांनी सुरू केलं होतं। मासिक म्हणजे काय रे तर दर महिन्याला जे प्रसिद्ध होतं त्याला म्हटलं जातं मासिक। ओके, आणि पाक्षिक म्हणजे 15 दिवसाला प्रसिद्ध होणारे। महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखलं जात असेल तर कोण आहे तर गोपाळ हरी देशमुख। वाचनालयाची चळवळ देखील त्यांनी सुरू केली होती आपल्या महाराष्ट्रामध्ये। चला त्यानंतर बघा, बाळशास्त्री जांभेकर। पण त्या अगोदर एक सूचना आहे तुम्हाला, जर तुम्ही पोलीस भरती करत असाल आणि सर्व समाजसुधारक जर तुम्हाला शिकायचे असेल तर आमची बॅच आहे संपूर्ण पोलीस भरतीची, ती बॅच करा। त्यामध्ये गणित, मराठी, बुद्धिमत्ता आणि हे जे समाजसुधारक बघताय हे तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत आणखीन चांगल्या प्रकारे शिकता येतील।
तर त्यासाठी बॅच करणं फार गरजेचं आहे. सर्व विषय कव्हर होतील, महाराष्ट्र, भारत, जग पूर्ण विषय दिलेले आहे. हा माझा नंबर आहे बघा. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा बघा 8329603029. ओके. बाळशास्त्री जांभेकर आजच्या शेवटचे समाजसुधारक 1810 ते 1846. जन्म केव्हा झाला? 1810ला. निधन केव्हा झालं? 1846. मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक. साप्ताहिक म्हणजे दर 7 दिवसाला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक. दर्पण 1832. IMP करून ठेवा नवीन विद्यार्थ्यांनी. हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. पहिलं साप्ताहिक जर विचारलं तर दर्पण सांगायचं केव्हा? तर 1832ला सुरू झालं होतं बाळशास्त्री जांभेकर यांचं. त्याचप्रमाणे दिग्दर्शन मासिक त्यांनी सुरू केलं होतं. आधुनिक महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक म्हणून त्यांची ओळख आहे बाळशास्त्री जांभेकरांची. आणि मराठी बघा, आधुनिक महाराष्ट्राचे समाजसुधारक म्हणून ओळख. त्यानंतर मराठी वृत्तपत्राचे जनक आणि पहिले इतिहास संशोधक म्हणून त्यांना ओळखलं जातं. शून्य लब्धी हे पुस्तक त्यांनी मराठी भाषेत लिहिलं. 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून ते साजरा केला जातो. लक्षात असू द्या, 6 जानेवारी विचारता पेपरला कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 6 जानेवारी कोणता दिवस आहे? तर पत्रकार दिन आहे. ओके. अशा प्रकारे आजचे आपले 3ही समाजसुधारक झाले. वासुदेव बळवंत फडके, लोकहितवादी आणि बाळशास्त्री जांभेकर. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला, आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. धन्यवाद.